मुलांनो, आज आपण मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट या आपल्या थेरी एक्झाम अंतर्गत दुसरा पेपर व्ही चॅप्टर 2 मार्केट रिसर्च अँड फॉरेन ट्रेडमध्ये विपणन संशोधन आणि विदेशी व्यापार यामधील दुसरा जो चॅप्टर आहे तो आहे मागणी विश्लेषण। दुसरा जो चॅप्टर आहे तो आहे मागणीचे विश्लेषण किंवा त्यालाच आपण म्हणतो डिमांड ॲनालिसिस। विद्यार्थ्यांनो, मागणीचे विश्लेषण म्हणजे काय किंवा डिमांड ॲनालिसिस म्हणजे काय? तर अर्थशास्त्रामध्ये मागणी या संज्ञेला विशिष्ट अर्थ असून ती एक महत्त्वपूर्ण संकल्पना मानली जाते। वस्तूची मागणी म्हणजे ग्राहकांची वस्तूसाठी केवळ इच्छा असते। विशिष्ट किमतीला ठराविक कालावधीमध्ये वस्तूचे किती नग ग्राहक विकत घेण्यास तयार आहे ती संख्या म्हणजेच त्या वस्तूची मागणी होय। यावरून मागणी म्हणजे पैशाचे पाठबळ असलेली इच्छा होय असं आपल्याला दिसून येईल। मागणीवर प्रभाव पाडणारे अनेक घटक असतात। त्यामध्ये किंमत, उत्पन्न, आवड-निवड, सवयी, त्याचप्रमाणे पर्यायी वस्तूंच्या किमती, लोकांच्या अपेक्षा, लोकसंख्या, हवामान, त्याचप्रमाणे व्यवहारांची पातळी इत्यादी अनेक घटकांचा समावेश यामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येईल। मुलांनो, आधुनिक उत्पादन व्यवस्थेमध्ये उत्पादन प्रचंड आकारमानाचे आणि मागणीपूर्व असे असते। या दृष्टीने उत्पादनाची योजना कार्यान्वित करण्यापूर्वी मागणीचे योग्य निर्धारण व विक्री नियोजनाला फार महत्त्व आहे। यासाठी आवश्यक ती माहिती आणि आकडेवारी उपलब्ध असावी लागेल। ही माहिती सर्वात महत्त्वाची व पायाभूत स्वरूपाची समजली जाते आणि त्या आधारे केलेले मागणीचे व विक्रीचे अंदाज, अनुमान बिनचूक व परिणामकारक असे ठरतात। पूर्वानुमानाशिवाय नियोजन शक्य होत नाही। नियोजन करायचे असेल तर त्यासाठी पूर्वानुमान जो आहे तो फार आवश्यक असते। विक्री योजना किंवा विक्री कार्यक्रम ही जाहिरात, विक्रय वृद्धी म्हणजे विक्रीमध्ये वाढ, पर्यवेक्षण इत्यादी सर्व कार्य विक्री पूर्वानुमानावर अवलंबून असतात। म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्यवसायासंबंधी आणि विक्रीचे अचूक पूर्वानुमान करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे फार महत्त्वाचे आहे। आता विद्यार्थी मित्र हो, हे जे मागणीचं विश्लेषण आपण केलेलं आहे यावरून अर्थशास्त्रामध्ये याला किती विशिष्ट प्रकारचं अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे हे आपल्याला डिमांड ॲनालिसिस वरून लक्षात येते। यानंतर आता आपण पाहणार आहोत मागणीचा अर्थ, ज्याला आपण म्हणतो मीनिंग ऑफ डिमांड। आता मागणीचा जो अर्थ आहे मीनिंग ऑफ डिमांड ते पाहत असताना आपल्याला एका गोष्टीचा उहापोह नेहमी करावा लागतो। विद्यार्थ्यांनो, व्यवहारामध्ये जेव्हा आपण व्यवहार करतो त्यावेळेस व्यवहारामध्ये आपण इच्छा व गरज हे दोन शब्द नेहमी वापरतो। आपली इच्छा असेल तर खरेदी करा, आपली गरज असेल तर खरेदी करा, आपली डिमांड
मागणी जी आहे आपल्या इच्छेवर, आपल्या गरजेवर अवलंबून असते. आणि अनेक वेळा व्यवहारात मागणी हा शब्द इच्छा या शब्दाने किंवा या अर्थाने वापरला जातो. परंतु नुसती इच्छा किंवा गरज असणे म्हणजे मागणी नव्हे. म्हणजे इच्छा झाली किंवा गरज झाली तरच मागणी होते अशी अजिबात समजणे शक्य नाही. तर मग इच्छा ज्यावेळेस होते त्यावेळेस इच्छेला क्रय शक्तीचं पाठबळ असेल तरच त्या इच्छेला मागणी असे म्हणता येईल. तुमची इच्छा झाली म्हणजे त्या इच्छेला क्रय शक्तीचं, खरेदी शक्तीचं पाठबळ असेल तरच ती इच्छा झाली असे आपल्याला म्हणता येईल. मुलांनो, एखाद्या वस्तूला मागणी आहे असे आपण म्हणतो. एखादी वस्तू जर घेतली तर त्या वस्तूला खूप मागणी आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. तेव्हा पुढील 3 बाबींचा आपल्याला यामध्ये आवश्यक विचार करावा लागतो. मग कुठल्या आहेत त्या 3 बाबी? तर वस्तू खरेदी करण्याची इच्छा असली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जी वस्तू आहे ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा ग्राहकाची पाहिजे. नंबर 2, वस्तू खरेदी करण्यासाठी लागणारा आवश्यक पैसा पाहिजे. नंबर 2 का आहे की ती वस्तू खरेदी करण्यासाठी लागणारा आवश्यक पैसा सुद्धा तुमच्याकडे पाहिजे. नाहीतर मग आता एखाद्या विद्यार्थ्याचं इच्छा असेल की ताजमहाल खरेदी करायचा, मोठा बंगला खरेदी करायचा किंवा मकबरा खरेदी करायचा, तर ती वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसा लागतो. बरोबर आहे ना? मग आपल्याकडे पैसा नाही आणि आपली इच्छा खूप मोठी क्रय शक्तीची आहे, तर अशा प्रकारे सुद्धा ती डिमांड जी आहे ही डिमांड अनवॉन्टेड आहे. लक्षात आलं ना? ही जी डिमांड आहे अनवॉन्टेड आहे. तिसरी आहे की पैसा खर्च करण्याची तयारी सुद्धा पाहिजे. आपल्याकडे पैसा आहे परंतु तो पैसा आपण खर्च केला पाहिजे अशी आपली तयारी सुद्धा पाहिजे. बऱ्याच व्यक्तींकडे, बऱ्याच लोकांकडे खूप पैसा असतो परंतु एक पैसाही ते खर्च करत नाही, तिजोरीमध्ये डांबून ठेवलेला असतो. आहे की नाही? तर ती वस्तू खरेदी करण्याची जी इच्छा आहे किंवा त्या खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे जो पैसा आहे तो पैसा खर्च करण्याची तयारी पाहिजे असं आहे. म्हणजे ह्या 3 ज्या गोष्टी आहे एखाद्या मागणीसाठी महत्त्वाच्या, ह्या 3 गोष्टी आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांनो, मागणीची व्याख्या काय असेल हे सुद्धा पाहणे या मीनिंग ऑफ डिमांडमध्ये फार महत्त्वाचं आहे. तर मागणीची व्याख्या, मागणीचा अर्थ तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, इच्छा किंवा गरज असलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आवश्यक तेवढ्या क्रय शक्तीचे म्हणजे पैशाचे पाठबळ असलेली इच्छा. आपल्याला इच्छा आहे, गरज आहे आणि ती वस्तू खरेदी करण्यासाठी जेवढं पाठबळ लागते क्रय शक्तीला तेवढं पाठबळ सुद्धा पैशाचं आहे. मग अशा वेळीस गरज, इच्छा आणि गरज म्हणजेच मागणी होय. थोडक्यात मागणी म्हणजे जनशक्तीचं पाठबळ असलेली वस्तू विकत घेण्याची इच्छा होय. आलं लक्षात? इच्छा किंवा गरज असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी तेवढ्याच प्रमाणात क्रय शक्ती म्हणजेच पैशाचं पाठबळ असते इच्छासाठी,
त्याला जनशक्तीचं पाठबळ असते, यालाच म्हणतात वस्तू विकत घेण्याची इच्छा. हे आता ही व्याख्या तुमच्या मला वाटतं लक्षात आली असेलच. आणखी एक व्याख्या आहे, ती व्याख्या आपण या ठिकाणी पाहूया. दुसरी व्याख्या कोणती आहे? तर एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला, एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट किंमतीला एखाद्या वस्तूची किती नग विकत घेतले जातील, एखाद्या वस्तूचे किती नग घेतले जातील विकत, हे सांगणे म्हणजे मागणी होय. लक्षात आलं? एखाद्या विशिष्ट काळामध्ये एखाद्या वस्तूचे किती नग घेतले जातील हे सांगणे म्हणजे मागणी होय. चला तर आता यानंतर आपण पाहणार आहोत मागणीचे प्रकार, टाइप्स ऑफ डिमांड. तर मागणीच्या प्रकारामध्ये या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत की संयुक्त मागणी म्हणजे जॉईंट डिमांड. आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीतच आहे की जॉईंट डिमांड जी आहे किंवा संयुक्त मागणी जी आहे ती एखादी गरज भागवण्यासाठी, संयुक्त मागणीमध्ये काय आहे की एखादी गरज भागवण्यासाठी जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंची मागणी एकत्रितपणे करावी लागते, एकापेक्षा जास्त वस्तूंची मागणी एकत्रितपणे करावी लागते, तेव्हा अशा मागणीस संयुक्त मागणी असे म्हणतात. आता बघा, संयुक्त मागणी म्हणजे काय की एखादी गरज आपल्याला भागवण्यासाठी एकापेक्षा जास्त वस्तूंची एकत्रितपणे मागणी करणे म्हणजे संयुक्त मागणी होय. बरोबर आलं? तर उदाहरणार्थ आता याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. चहाची गरज भागवण्यासाठी चहा पावडर लागते, दूध लागते, साखर पाहिजे इत्यादींची मागणी एकाच वेळी केली जाते. चहाची गरज भागवण्यासाठी दूध, चहा, चहा पावडर, साखर ह्या इत्यादी वस्तू एकाच वेळी लागतात. बरोबर आहे? आणि तसेच त्याची मागणी ही सर्वांगीण पद्धतीने एकाच वेळीच करणे म्हणजे संयुक्त मागणी होय. त्याचबरोबर आपली दाढी करण्यासाठी, अजून एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर दाढी करण्यासाठी काय काय गरज असते? तर रेझर ब्लेड लागेल, बरोबर आहे. त्याचबरोबर ब्रश पाहिजे आहे ना, शेविंग क्रीम पाहिजे, शेविंग क्रीम लावणे, ते ब्रशने त्याला घासणे, त्याच्यानंतर रेझर ब्लेडने ती दाढी केली जाते. म्हणून या वस्तूंची आपण संयुक्त मागणी केली तरच भागू शकते. बरोबर आहे. थोडक्यात आपल्या गरजेच्या तृप्तीसाठी जेव्हा आपल्याला काही वस्तूंची एकत्रित मागणी करावी लागते तेव्हा तिला संयुक्त मागणी असे म्हणतात. आलं लक्षात? त्यानंतर आता नंबर 2 आहे बघा की संमिश्र मागणी. आता संमिश्र मागणी म्हणजे काय? तर बघा, कंपोजिट डिमांड. कंपोजिट डिमांड म्हणजे संयुक्त मागणी. एकच वस्तू विविध उपयोगासाठी वापरता येते तेव्हा अशा वस्तूच्या मागणीस संमिश्र मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, दुधिया एकाच वस्तूमुळे आपल्याला चहा, कॉफी, दही, ताक, बासुंदी अशा प्रकारच्या एकापेक्षा अधिक गरजा भागवता येतात, है ना. यामध्ये उदाहरण जर झालं तर दूध जे आहे, या दुधामुळे आपल्याला ताकही मिळते, कॉफी मिळते, दही मिळते, बासुंदी आपल्याला करता येते किंवा कॉफीसुद्धा आपण करतो. तर अशा अनेक गरजा आपल्या या दुधामुळे भागल्या जातात. म्हणून
दूध हे जी मागणी आहे ही संमिश्र मागणी आहे, कंपोजिट मागणी आहे असं आपण त्यामुळे म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्र हो, आणखी एक असं दुसरं उदाहरण जर म्हणजे द्यायचं जर झालं तर त्यामध्ये आपण विजेची मागणी हे जर उदाहरणही यामध्ये आपण घेऊ शकतो. विजेचा वापर प्रकाशासाठी, टीव्ही, पंखे, फ्रीज, विद्युत, मोटार इत्यादी चालवण्यासाठी अशा विविध कारणासाठी होत असतो. म्हणून विजेची मागणी ही संमिश्र मागणी होय. आलं लक्षात? त्यानंतर आता आपण पाहूया मागणीचे प्रकार. आता हे झाले मागणीचे प्रकार, संयुक्त मागणी, संमिश्र मागणी, बरोबर आहे. याच्यानंतरचा मागणीचा प्रकार आहे अप्रत्यक्ष मागणी, त्याला म्हणतात डेरिव्हेड डिमांड. तर ही जी अप्रत्यक्ष मागणी आहे या मागणीमध्ये काही उपभोग्य वस्तूच्या निर्मितीसाठी इतर वस्तूंची मागणी केली जाते. उदाहरणार्थ ग्राहकांची कापडाला असणारी मागणी ही प्रत्यक्ष मागणी होय. तसेच कापड तयार करण्यासाठी कापसाला असणारी मागणी ही अप्रत्यक्ष मागणी होय. म्हणून इत्यादी घटकांची, उत्पादन घटकांची असणारी मागणी ही अप्रत्यक्ष मागणी होय असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे पर्यायी वस्तूंची मागणी. एखादी विशिष्ट गरज पर्यायी वस्तूची मागणी. आता पर्यायी वस्तूची मागणी म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट गरज उपलब्ध असलेल्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त वस्तूंपैकी एका वस्तूच्या सहाय्याने भागविता येत असेल तर या सर्व वस्तू पर्याय आहे असे आपण म्हटले जाते. उदाहरणार्थ साखर, गूळ, टूथपेस्ट, टूथ पावडर ह्या इत्यादी ह्या ज्या वस्तूंना असणारी मागणी आणि ही पर्यायी वस्तूंची मागणी म्हणून ओळखल्या जाते. त्याच्यानंतर आहे नंबर 5, वैयक्तिक मागणी आणि बाजाराची मागणी. त्याला म्हणतात इंडिव्हिज्युअल डिमांड अँड मार्केट डिमांड. इंडिव्हिज्युअल डिमांड अँड मार्केट डिमांड. तर या संबंधीचा निर्णय व्यक्तिगत म्हणजे कौटुंबिक पातळीवर घेतला जात असेल तेव्हा त्याला वैयक्तिक मागणी असे म्हणतात. या त्यांच्या आवडीनिवडी, कुटुंबाचे उत्पन्न इत्यादी बाबी विचारात घेऊन उपभोक्ता इत्यादी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे अथवा सेवांचे केलेली खरेदी म्हणजे वैयक्तिक मागणी किंवा डिमांड होय. धन्यवाद.